माता की जय। भारत माता की जय। भारत माता की जय। साथियों, मित्रांनो, आपका ये हौसला, तुमची ही दुर्दम्य उमेद, आपका शौर्य तुमचं शौर्य और आणि मां भारती के भारत मान मातेच्या सम्मान की रक्षा मान के लिए सन्मानाच्या रक्षणासाठी आपका आपलं समर्पण समर्पण अतुलनीय अतुलनीय आहे। आपकी जीवनता तुमची भी जीवट वृत्ती देखील दुनिया में जगात किसी कोणापेक्षाही से भी कमी नाही। है। जिन कठिन ज्या कठीण परिस्थितियों में, परिस्थितीत, जिस ऊंचाई ज्या पर उंचीवर आप आपण सर्व मां भारती की भारत मातेची ढाल ढाल बनके बनून तिचं संरक्षण उसकी करत रक्षा आहात, करते हैं, उसकी तिची सेवा सेवा करते हैं, करत आहात, उसका मुकाबला त्याची बरोबरी पूरे विश्व में संपूर्ण जगात कोई नहीं कोणीही करू शकत नाही। आपका साहस तुमचं साहस उस ऊंचाई से भी त्या उंचीपेक्षाही उंच आहे जिथे तुम्ही तैनात आहात। तुमचा दृढ निश्चय त्या भूमीपेक्षाही कठोर आहे, जी भूमी तुम्ही रोज पादाक्रांत करत असता। तुमचे बाहू तुमच्या आजूबाजूला उभे असलेल्या त्या पर्वतां इतकेच मजबूत आहेत। तुमची इच्छाशक्ती आजूबाजूच्या पर्वतां इतकीच दृढ आहे। आज तुमच्यामध्ये येऊन मी त्याचा अनुभव घेतो आहे। साक्षात माझ्या डोळ्यांनी मी हे बघतो आहे। मित्रांनो, जेव्हा देशाच्या संरक्षणाची जबाबदारी तुमच्या हातात आहे, तुमच्या दृढ निश्चयात आहे, तेव्हा एक अतूट विश्वास केवळ मलाच नाही तर संपूर्ण देशाला अतूट विश्वास आहे आणि देश निश्चिंत देखील आहे। जेव्हा तुम्ही या सरहद्दीवर पाय रोवून उभे आहात, तेव्हा हीच गोष्ट प्रत्येक भारतीयाला देशासाठी अहोरात्र काम करण्यासाठी प्रेरणा देत असते। आत्मनिर्भर भारताचा संकल्प तुम्हा लोकांमुळेच, तुमचा त्याग, बलिदान आणि पुरुषार्थामुळेच अधिक मजबूत होतो। आणि आता तुम्ही तुमच्या सहकार्यांनी जे शौर्य दाखवलं, त्यातून संपूर्ण जगाला हा संदेश दिला आहे की भारताची ताकद काय आहे। आणि आज मी माझ्या समोर महिला सैनिकांनाही बघतो आहे। युद्धाच्या मैदानावर, सीमेवर हे दृश्य आपल्याला प्रेरणा देतं। मित्रांनो, राष्ट्रकवी रामधारी सिंग दिनकर यांनी लिहिलं होतं, जिनके सिंहनाद से सहमी, जिनके सिंहनाद से सहमी, धरती रही अभी तक डोल। कलम आज उनकी जय बोल, कलम आज उनकी जय बोल। आज मी माझ्या वाणीतून
तुमचा जय जयकार करतो आहे, तुमचं अभिनंदन करतो आहे. गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या आपल्या वीर जवानांनाही मी पुन्हा एकदा श्रद्धांजली अर्पण करतो. ज्यात पूर्वेकडून, पश्चिमेकडून, उत्तरेकडून, दक्षिणेकडून देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातील वीर आपलं शौर्य गाजवत होते. त्यांचा पराक्रम, त्यांच्या सिंहनादानं ही भूमी आजही त्यांचा जय जयकार करत आहे. आज प्रत्येक देश बांधवाचं मस्तक तुमच्या समोर, आपल्या देशाच्या वीर सैनिकांसमोर आदरपूर्वक नतमस्तक होऊन नमन करत आहे. आज प्रत्येक भारतीयाची छाती तुमचं शौर्य आणि पराक्रमामुळे अभिमानानं फुलली आहे. मित्रांनो, सिंधू नदीच्या आशीर्वादानं ही भूमी पावन झाली आहे. वीर सुपुत्रांच्या शौर्य आणि पराक्रमाच्या गाथांना या धरतीनं आपल्या आत अभिमानानं सामावून घेतला आहे. लेह लडाख पासून ते कारगिल आणि सियाचीन पर्यंत, रेदांगलाच्या बर्फाच्छादित शिखरांपासून ते गलवान खोऱ्याच्या थंड पाण्याच्या प्रवाहापर्यंत, प्रत्येक शिखर, प्रत्येक पहाड, प्रत्येक कण न कण, प्रत्येक दगड, प्रत्येक खडक भारतीय सैनिकांच्या पराक्रमाची साक्ष देत आहेत. फोतिंकोच्या पराक्रमाची चर्चा तर सगळीकडे आहे. जगानं आपलं अदम्य साहस पाहिलं आहे, अनुभवला आहे. तुमच्या शौर्य गाथा घराघरात गुंजत आहेत आणि मातृभूमीच्या शत्रूंनी तुमची फायर आणि फ्युरी या दोन्हींचा अनुभव घेतला आहे. मित्रांनो, लडाखचा हा संपूर्ण भाग म्हणजे भारताचं मस्तक आहे. 130 कोटी भारतीयांच्या मान सन्मानाचं प्रतीक आहे. ही भूमी भारतासाठी सर्वस्वाचा त्याग करण्याकरता सदैव सज्ज असलेल्या राष्ट्रभक्तांची भूमी आहे. या भूमीनं कुशल बगुला, रिंगपोंछे यांच्यासारखे महान देशभक्त या राष्ट्राला दिले आहेत. हे रिंगपोंछे जी होते, ज्यांनी शत्रूच्या दुष्ट मनसुब्यांपासून स्थानिकांचं संरक्षण केलं. रिंगपोंछेंनी इथे फुटीरतेची बीज रोवण्याचा कट लडाखच्या प्रत्येक देशभक्त जनतेनं उधळून लावला. रिंगपोंछे यांच्या नेतृत्वातच ते केलं. त्यांच्याच प्रेरक प्रयत्नांमुळे देशाला, भारतीय सैन्याला लडाख स्काउट नावानं इन्फंट्री रेजिमेंट बनवण्याची प्रेरणा मिळाली. आज लडाखचे लोक प्रत्येक स्तरावर, सैन्य असो किंवा मग सामान्य नागरिकांची कर्तव्य असोत, देशाला सशक्त करण्यासाठी
अद्भुत योगदान देत आहेत. मित्रांनो, आपल्याकडे म्हटलं जातं, खड्गेन आक्रम्य वंजितः खड्गेन आक्रमणः भुंगितः वीरभोग्या वसुंधरः. म्हणजेच वीर आपल्या शस्त्राच्या ताकदीनंच भूमीचं, मातृभूमीचं रक्षण करतात. ही भूमी वीरभोग्य आहे, वीरांसाठी आहे. तिचं रक्षण आणि संरक्षण आपलं सामर्थ्य, आपला संकल्प हिमालया इतकाच भव्य आहे. हे सामर्थ्य आणि हा संकल्प मी यावेळी तुम्हा सर्वांच्या डोळ्यात बघू शकतो आहे. तुमच्या चेहऱ्यावर ते स्पष्ट दिसत आहे. तुम्ही त्याच भूमीचे वीर आहात, ज्या भूमीनं हजारो वर्षांपासून अनेक आक्रमकांचे हल्ले आणि अत्याचारांना चोख उत्तर दिलं आहे. आपण आणि ही आपली ओळख आहे की आपण ते लोक आहोत जे बासरीधारी कृष्णाची पूजा करतात. त्याच वेळी आपण तेच लोक आहोत जे सुदर्शन चक्रधारी कृष्णालाही आदर्श मानतात. याच प्रेरणेतून प्रत्येक आक्रमणानंतर भारत आणखी सशक्त होऊन उभा राहिला आहे. मित्रांनो, राष्ट्राच्या, जगाच्या, मानवतेच्या उन्नतीसाठी शांतता आणि मैत्री प्रत्येकालाच हवी आहे. ती आवश्यक आहे, यावर प्रत्येकाचाच विश्वास आहे. मात्र आपण हेही जाणतो की कोणीही दुर्बळ कधीही शांतता प्रस्थापित करू शकत नाही. दुर्बळ व्यक्ती शांततेसाठी पुढाकार घेऊ शकत नाही. शौर्य हीच शांततेची पूर्व अट असते. भारत आज जल, स्थल, नभ आणि अंतरिक्षापर्यंत जर आपली शक्ती वाढवतो आहे, तर त्यामागचं उद्दिष्ट मानव कल्याण हेच आहे. भारत आज आधुनिक अस्त्रशस्त्राची निर्मिती करतो आहे. जगातलं अत्याधुनिक तंत्रज्ञान भारताच्या सैन्यासाठी आणलं जात आहे. तर त्यामागची भावना देखील हीच आहे. भारत जर आधुनिक पायाभूत सुविधा जलद गतीनं निर्माण करतो आहे, तर त्यामागचा संदेशही हाच आहे. महायुद्धाची जर आपण आठवण केली, तर महायुद्ध असो किंवा मग शांतता निर्माण करण्याचे प्रयत्न, जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा तेव्हा जगानं आपल्या वीरांचा पराक्रम देखील पाहिला आहे आणि विश्वशांतीच्या त्यांच्या प्रयत्नांचाही अनुभव घेतला आहे. आम्ही नेहमीच मानवतेचं, माणुसकीचं रक्षण आणि संरक्षण करण्यासाठी काम केलं आहे, आयुष्य वेचलं आहे. आपण सर्व भारताच्या या उद्दिष्टाला, भारताच्या या परंपरेला
भारताच्या या महान संस्कृतीला पुढे नेणारे अग्रदूत आहात. मित्रांनो, महान संत तिरुवल्लुवरजी यांनी हजारो वर्षांपूर्वी म्हटलं होतं, म्हारा मांडव बडी चेलव तेतुम येना नानगे येमम पढाई कह. म्हणजे शौर्य, सन्मान, मर्यादापूर्ण व्यवहाराची परंपरा आणि विश्वसनीयता हे 4 गुण कोणत्याही देशाच्या सैन्याचं प्रतिबिंब असतात. भारताचं सैन्य नेहमीच याच मार्गाने चाललं आहे. मित्रांनो, विस्तारवादाचं युग आता संपलं आहे. हे युग आता विकासवादाचं आहे. जलद गतीनं बदलत असलेल्या या काळात विकासवादच प्रासंगिक आहे. विकासवादासाठीच आज संधी आहे आणि विकासवादच भविष्याचा आधार आहे. गेल्या अनेक शतकात विस्तारवादानंच मानवतेचं सर्वात जास्त नुकसान केलं आणि विस्तारवादानंच मानवतेचा विनाश करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा विस्तारवादाच्या विजयाची नशा कुणावर चढते, तेव्हा अशा लोकांनी नेहमीच विश्वशांतीला धोका निर्माण केला आहे. आणि मित्रांनो, हे विसरू नका की इतिहास साक्षी आहे की अशा शक्ती नेहमीच संपल्या आहेत किंवा वाट सोडून जायला बाध्य झाल्या आहेत. जगाला नेहमीच हाच अनुभव आला आहे आणि याच अनुभवाच्या आधारावर आज संपूर्ण जग विस्तारवादाच्या विरोधी भूमिका घेत आहे. आज जग विकासवादाला समर्पित आहे आणि विकासाच्या खुल्या स्पर्धेचं स्वागत करत आहे. मित्रांनो, जेव्हा जेव्हा मी राष्ट्राच्या संरक्षणाशी संबंधित कुठल्याही निर्णयाचा विचार करतो, तेव्हा मी सर्वात आधी 2 मातांचं स्मरण करतो. जेव्हाही मी राष्ट्राच्या संरक्षणाविषयी विचार करतो, तेव्हा मी सर्वात आधी 2 मातांचं स्मरण करतो. पहिली, आपल्या सर्वांची भारत माता. जेव्हा मी 2 मातांचं स्मरण करतो, पहिली आपल्या सर्वांची भारत माता आणि दुसरी त्या सर्व वीर माता, ज्यांनी आपल्यासारख्या पराक्रमी योद्ध्यांना जन्म दिला. मी त्या दोन्ही मातांचं स्मरण करतो. माझ्या निर्णयांची कसोटी हीच असते. याच कसोटीवर पुढे जात आपला सन्मान, आपल्या कुटुंबाचा सन्मान आणि भारत मातेच्या रक्षणाला देश सर्वोच्च प्राधान्य देतो. सैन्यासाठी आधुनिक शस्त्रास्त्र असोत
किंवा मग तुमच्यासाठी आवश्यक ती साधन सामुग्री असो, या सर्वांकडे आम्ही पूर्ण लक्ष देत आहोत. आणि देशात सीमा भागातल्या पायाभूत सुविधांवर आधीच्या तुलनेत जवळपास तिप्पट खर्च केला आहे. त्यामुळे सीमाभाग विकास आणि सीमेवर रस्ते पूल बनवण्याचं काम जलद गतीनं सुरू आहे. याचा एक सर्वात मोठा फायदा हा सुद्धा झाला आहे की आता आपल्यापर्यंत आवश्यक ते सामान अगदी कमी वेळात पोहोचू शकतं. मित्रांनो, सैन्य दलात अधिक चांगला समन्वय व्हावा यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून जी मागणी प्रलंबित होती, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफच्या पदाची निर्मिती असो किंवा मग युद्ध स्मारकाची उभारणी, वन रँक वन पेन्शनचा निर्णय असो किंवा मग आपल्या कुटुंबाच्या सांभाळापासून शिक्षणापर्यंतची व्यवस्था करण्यासाठी सातत्यानं काम करत आम्ही आपलं सैन्य आणि सैनिकांना मजबूत करत आहोत. मित्रांनो, भगवान गौतम बुद्ध यांनी म्हटलं आहे, साहसाचा संबंध वचनबद्धतेशी आहे, निर्धाराशी आहे. साहस हीच करुणा आहे, साहस हीच दया आहे. साहस ते असतं जे आपल्याला निर्भीड आणि निश्चयी होऊन सत्याच्या बाजूनं उभं राहण्याची शिकवण देतं. साहस ते आहे जे आपल्याला योग्यला योग्य म्हणण्याची आणि योग्य तेच करण्याची ऊर्जा देतं. मित्रांनो, देशाच्या वीर सुपुत्रांनी गलवान खोऱ्यात जे अदम्य साहस दाखवलं, ती पराक्रमाची पराकाष्ठा आहे. देशाला तुमचा अभिमान वाटतो, तुमचं अपार कौतुक आहे. तुमचे सहकारी, आपले ITBPचे जवान असोत, BSFचे जवान असोत, आपल्या BRO आणि इतर संस्थांचे जवान असोत, कठीण काळात काम करणारे आमचे अभियंते असोत, श्रमिक असोत, आपण सगळे अद्भुत काम करत आहात. प्रत्येक जण खांद्याला खांदा लावून भारत मातेच्या सेवेसाठी समर्पित आहे, भारत मातेच्या संरक्षणासाठी समर्पित आहे. आज तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीमुळेच देश अनेक संकटांशी एकाच वेळी संपूर्ण दृढ शक्तीनं लढतो आहे. आपल्या सर्वांकडून प्रेरणा घेऊन आम्ही एकत्र येऊन प्रत्येक संकट, प्रत्येक आव्हानाचा, कठीण ते कठीण आव्हानाचा सामना करत विजय मिळवला आहे आणि पुढेही विजयीच होत राहणार आहोत.
ज्या भारतासमोर आणि आपण सर्वांनी ज्या भारताचं स्वप्न बघत आणि विशेषतः आपण सर्व सीमेवर देशाचं संरक्षण करत असताना आम्ही आपल्या स्वप्नातला भारत साकार करण्यासाठी, तुमच्या स्वप्नातला भारत साकार करण्यासाठी 130 कोटी देशवासी देखील मागे हटणार नाहीत, हा विश्वास तुम्हाला द्यायला मी आज आलो आहे. आपण एक सशक्त आणि आत्मनिर्भर भारत निर्माण करू, नक्कीच निर्माण करूनच राहू. जेव्हा तुमच्याकडून प्रेरणा मिळते तेव्हा आत्मनिर्भर भारताच्या संकल्पना देखील अधिक बळ मिळते. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप अभिनंदन करतो, खूप खूप धन्यवाद देतो. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे वंदे.